नमस्ते मुलांनो. आज आपण आम्ही चालवू हा पुढे वारसा हे समूहगीत हे प्रार्थना गीत शिकणार आहोत. जगदीश खेबुडकर यांचं. मुलांनो, पुस्तकामध्ये सुरुवातीला प्रार्थना गीत का बरं दिलेलं असेल? कारण प्रार्थना ही मनाची अंघोळ आहे. शरीर तुम्ही साबण, पाणी लावून स्वच्छ करता. तसंच मन सुद्धा आपलं स्वच्छ असलं पाहिजे. मग हे मन कशानं स्वच्छ होऊ शकतं? तर प्रार्थना केल्यानं. आणि म्हणून आपण सुरुवातीला शिकणार आहोत प्रार्थना. आधी आपण तालासुरात ही प्रार्थना ऐकूयात.
दुष्ट कोणी करू शासन, कुणी सज्जनांचे करू पालन, जरी दुष्ट कोणी करू शासन, कुणी सज्जनांचे करू पालन, मनी मानसी हाच आहे कसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तुझी त्याग सेवा फळाये अशी, तुझी कीर्ती राहील ठाई ऋषी, अगा पुण्यवंता भला माणसा, अगा पुण्यवंता भला माणसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. प्रार्थना ऐकून प्रसन्न वाटलं की नाही मुलांना हे गीत ऐकून? आता इथे चित्र पहा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. हे पहिलं जे आपण गीत शिकणार आहोत त्याच्यातलं हे पहिलं दिलेलं चित्र आहे. या चित्रामध्ये जे दाखवलेलं आहे, पूर्वीची जी शिक्षण पद्धती होती ती गुरुकुल पद्धती होती. गुरुकुल पद्धतीमध्ये विद्यार्थी स्वतः गुरुच्या गृही राहायला जात असत. तिथे त्या गुरूंची सेवा करणं, गुरु सांगतील त्या आदेशांचं पालन करणं, गुरुने दिलेली जी विद्या आहे ती अर्जन करणं. तुम्ही विद्यार्थी आहात म्हणजे विद्या अर्जन करणारे आहात. तेव्हा गुरु देतील ती विद्या मिळवणं आणि गुरूंच्या आदेशांचं आज्ञांचं पालन करणं, स्वच्छता ठेवणं, स्वतःची कामं स्वतः करणं, अशा प्रकारे गुरुकुल पद्धती होती. त्यानंतर मात्र पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे गुरुकुल पद्धतीत जाऊन विद्यार्थी शाळेत येऊ लागले काही वेळासाठी विद्यार्थी शाळेमध्ये येऊ लागले, वर्गात बसू लागले आणि फळ्यावरती शिक्षक शिक्षिका तुम्हाला शिकवू लागले आणि तुम्ही शिकवणे म्हणजे अध्यापन करणे आणि तुम्ही शिकू लागले म्हणजे अध्ययन करू लागले. अशी ही अध्ययन प्रक्रिया सुरू राहिली. शिकवणारे जे शिक्षक आहेत ते शिकवतायत म्हणजे काय करतायत? अध्यापन करतायत आणि तुम्ही शिकताय म्हणजे तुम्ही अध्ययन करता आहात. तर ही पद्धत नंतर वर्गामध्ये शिक्षण देण्याची पद्धत सुरू झाली काही काळापुरती आणि मग तेवढी वेळ संपली की तुम्ही घरी जाऊ लागलात. आणि आज मात्र तुम्ही शिक्षणाची पद्धत पाहता आहात की संगणक वर्ग भरवले जातात. या तिसऱ्या चित्रामध्ये पहा, संगणक वर्ग भरवले जात आहेत. आजची जी परिस्थिती आहे, कोरोनामुळे आज जी परिस्थिती आलेली आहे वर्क फ्रॉम होम, याच्यामध्ये पण तुम्ही काय करता आहात? आज संगणकावरती शिक्षण घेत आहात, मोबाईलला मराठीमध्ये म्हणायचं भ्रमणध्वनीवरती तुम्ही आज शिक्षण घेत आहात. म्हणजे शिक्षणामध्ये कसे बदल होत गेलेले आहे शिक्षण घेण्याच्या पद्धतीमध्ये. मग ही शिक्षण पद्धती हळूहळू कशा प्रकारे बदलत गेलेली आहे. आज संगणकीकृत सगळं झालेलं आहे आणि अशा प्रकारे शिक्षणामधली बदलणारी जी पद्धत आहे ती या चित्रामधून आपल्याला दिसून येते. आता आपण पाहूयात गीतामध्ये काय सांगितलेलं आहे. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरु शिक्षकांनी आम्हाला जो ज्ञानरूपी वसा दिलेला आहे,
ज्ञानाच्या रूपानं जो वसा, वसा म्हणजे व्रत, हं? हा जो वसा दिलेला आहे किंवा जी ठेव तुमच्याकडे दिलेली आहे ती आम्ही चालवू हा पुढे वारसा. वारसा म्हणजे वडिलोपार्जित तुम्हाला जो काही हक्क किंवा जे काही मिळालेलं असेल ते तुम्ही पुढच्या पिढीला देता, त्याला म्हणायचं वारसा. म्हणजे गुरुने तुमच्यावरती जे काही संस्कार केलेले आहेत, जे काही तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे, ज्या काही चांगल्या शिकवण तुम्हाला दिलेल्या आहेत, जे चांगले संस्कार केलेले आहेत, हे सगळं तुम्ही स्वतःमध्ये घेणार आहात आणि पुढे जाऊन दुसऱ्या पिढीला तुम्ही देणार आहात. म्हणून म्हटलंय गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुनं जे पवित्र कार्य सुरू केलेलं आहे ते पुढे आम्ही चालू ठेवू. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षा तळी सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा. पिता वडील, बंधू भाऊ, स्नेही आप्तेष्ट किंवा नातेमंडळी किंवा मित्रमंडळी, तुम्ही माऊली म्हणजे तुम्ही वडील आहात. कोणाला म्हटलेलं हे? गुरुला म्हटलेलं आहे. गुरु हेच आमच्या पित्याप्रमाणे आहेत, वडिलांप्रमाणे आहेत, भावाप्रमाणे आहेत, एखाद्या आप्तेष्टाप्रमाणे म्हणजे नातेवाईकाप्रमाणे किंवा मित्राप्रमाणे आहेत आणि तुम्हीच माऊली आहात. माऊली मित्र असं म्हणताना नाही, स्नेही म्हणजे इथं सोबती तुम्ही म्हणू शकता. म्हणजे शिक्षकांशी विद्यार्थ्याचं नातं मैत्रीचं जरी असलं तरी तुम्ही मित्र मित्र एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून बोलता, त्याप्रमाणे तुम्ही शिक्षकांच्या खांद्यावर तर हात टाकून बोलू शकणार नाही, हो की नाही? म्हणजे इथे जरी मैत्री असली तरी सुद्धा आपल्यामध्ये एक अंतर आहे की ते शिक्षक आहेत, त्यांना एक आदराचं स्थान आहे, तेव्हा विद्यार्थी मैत्रीपूर्ण वातावरणात त्यांच्याशी बोलू शकतो, मन मोकळं करू शकतो, पण काही आदरयुक्त भीती बाळगून. तुम्ही माऊली, माऊली म्हणजे माता, आई, तुम्हीच आमच्या आईप्रमाणे आहात. आणि हे अनुभव तुम्हाला येतात की नाही पहा शाळेमध्ये. एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या मुलाला खूप काही पडला, लागलं, तर लगेचच शिक्षक धावून येतात, अरे कसा पडलास, काय लागलं, लगेचच त्याला ऑफिसमध्ये नेलं जातं, औषध पाणी लावलं जातं, खूप काही असेल तर लगेच पालकांना बोलून घरी पाठवलं जातं. म्हणजे शाळेमध्ये तुमची एखाद्या आईप्रमाणे शिक्षक काळजी घेत असतात. त्याचप्रमाणे वडील, एखादं मोठं संकट आलं की आपण काय म्हणतो, अरे बापरे. आणि छोटंसं काही आपल्याला संकट आलं, काहीतरी छोटीशी दुखापत झाली की अगं आई ग आपण म्हणतो. म्हणजे मोठं संकट जरी आलं तरी त्यातून वाचवणारा एखाद्या पित्याप्रमाणे भक्कम तुमच्या पाठीशी कोण उभा असतो? शिक्षक उभा असतो. आणि हे कशा प्रकारे तुम्हाला पटवून देता येईल मुलांनो, तर एक कणा कविता आहे पहा. या कणा कवितेमध्ये एक विद्यार्थी आहे की जो मोठा झालेला आहे, लग्न झालेलं आहे आणि आता त्याला मुलं बाळ आहेत. आणि एके दिवशी मात्र निसर्गरूपी असं संकट त्याच्यावरती येतं आणि पूर येतो. या महापुरामध्ये त्याचं घर दार सगळं काही वाहून जातं, पण त्याची पत्नी आणि त्याची मुलं मात्र त्याच्यामध्ये वाचतात. आता सगळं होत्याचं नव्हतं झालंय, मग त्याचा काही आत्मविश्वास राहत नाही. आता मी पुन्हा कसं उभं राहू हा प्रश्न त्याच्या पुढे असतो. मग तो काय करतो, आपल्या शिक्षकांकडे जातो, आपल्या गुरूंकडे जातो आणि त्यांना सगळं सांगतो की माझ्या बरोबर हे असं असं घडलेलं आहे आणि आज माझं होत्याचं नव्हतं सगळं झालेलं आहे. अशा वेळेस शिक्षक खिशामध्ये हात घालायला लागतात की त्याला काही पैशांची आपण मदत करावी यासाठी. तर तो विद्यार्थी त्यांना काय म्हणतो, सर पैसे नकोत मला, सर पैसे नकोत मला, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. म्हणजेच काय हवंय त्याला? आत्मविश्वास हवाय शिक्षकाकडून, बळ हवंय. आत्मबळ जे आहे किंवा आत्मविश्वास जो आहे तो देणारा एक शिक्षक आहे. आणि मग शिक्षकांकडून त्याला मदतीची अपेक्षा कुठली आहे? पैशांची नाही. तर तुम्ही फक्त पाठीवरती हात जरी ठेवलात तरी मला तुमचा दिलासा मिळेल, तुमचा आधार मिळेल आणि कुठल्याही संकटाला सामोरं जाण्यासाठी मग मी तयार होईल. तर कुठल्याही संकटाशी सामना करण्याची किंवा त्या संकटाला लढा देण्याची ताकद ही तुमच्यामध्ये शिक्षक निर्माण करत असतात, गुरु निर्माण करत असतात. त्यामुळे मुलांना आजकालचे हे आत्महत्या वगैरे प्रकरण चाललेलं आहे किंवा काही वेळेला म्हणजे खरंच खेद वाटतो या गोष्टीचा की पालकच आपल्या विद्यार्थ्यासमोर शिक्षकांना म्हणतात, अहो तुम्ही याला हात लावू नकात, याला मारू नकात, याला रागवू नकात, उद्या यानं आत्महत्या केली तर आम्ही कोणाला दोष द्यायचा? अशी परिस्थिती निर्माण व्हावी का?
शिक्षकांकडून मुलांना आत्मबळ मिळत असतं. कुठल्याही संकटाशी सामना करण्याची ताकद जर शिक्षकांकडून मुलांना मिळत असेल, तर हे जे पालक मुलांसमोर बोलत असतील, सगळे पालक काही असे नसतात, काही पालक जर असे बोलत असतील, तर ते मूल काय शिकणार आहे त्याच्यातून? त्याचा आत्मविश्वास वाढेल की आत्मविश्वास कमी होईल? त्याच्यामुळे मुलांसमोर बोलत असताना त्यांचा आत्मविश्वास कशा प्रकारे वाढवता येईल, त्यांचं आत्मबळ कसं वाढवता येईल, आणि त्याच्यावरती जर आपण संकट येऊच दिली नाही, तर संकटांशी दोन हात करणं किंवा संकटाशी सामना करणं हे त्याला जमणारच नाहीये. त्याच्यामुळं मुलं जशी जशी मोठी होतील तशी तशी त्यांची संकट ही त्यांनी झेलली पाहिजेत, पालकांनी नाही किंवा शिक्षकांनी नाही. आपलं काम काय आहे शिक्षकांचं किंवा पालकांचं? फक्त मुलांच्या पाठीवरती हात ठेवून त्याला लढ म्हणायचं आहे. तू त्या संकटांशी सामना कर, तुझा आधार म्हणून तुझ्या पाठीशी मी उभा आहे. एवढा जरी मार्ग मुलांना दाखवला तरी सुद्धा मुलं लढायला तयार होतील, आत्महत्येला बळी पडणार नाहीत. तुम्हीच बंधू भाऊ कशासाठी असतो पा? कुठलंही संकट आपल्यावरती आलं तर त्या संकटामध्ये मदतीचा हात देणारा भाऊ असतो. स्नेही आप्तेष्ट कशासाठी असतात? तर कुठल्याही चांगल्या वाईट दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला साथ देणारे असतात, ते आपले आप्तेष्ट असतात, सोबती असतात, सखे असतात. तर ह्या सगळ्या मंडळींप्रमाणेच एक शिक्षक तुमच्या आयुष्यामध्ये काम करत असतो. माऊली म्हणजे एक आई असतो तो. आईचा खरा अर्थ काय आहे? आ म्हणजे आत्मा, तर ई म्हणजे ईश्वर, ईश्वर रूपी आत्मा म्हणजे आई. तर असं काम करणारी जी माऊली आहे, जी आई आहे, त्याप्रमाणेच शिक्षक काम करत असतात. तुम्ही कल्पवृक्षातळी सावली. कल्पवृक्ष असा काल्पनिक वृक्ष आहे, समजलं जातं की या वृक्षाकडे जे काही तुम्ही मागाल ते सगळं तुम्हाला मिळतं. तुमच्या इच्छा पूर्ण करणारा असा हा वृक्ष आहे, असा काल्पनिक वृक्ष आहे असं समजलं जातं. तर तळी म्हणजे खाली आणि सावली म्हणजे छाया, म्हणजे खूप कडक उन्हामधून तुम्ही चालत आलेला आहात आणि अशा वेळेस जेव्हा तुम्हाला मोठा वृक्ष, हा सावली देणारा झाड जेव्हा असतं, तेव्हा त्या सावलीमध्ये गेल्यावरती किती हायसं वाटतं, किती बरं वाटतं. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ देत, कितीही अडीअडचणी असू देत, कितीही उन्हाची परिस्थिती असू दे, तरी सुद्धा तुम्हाला शीतल छाया जी मिळणार आहे ती या कल्पवृक्षाखाली म्हणजे गुरुजनांच्या आशीर्वादाखालीच मिळणार आहे. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा. हे गुरु म्हणजे कसे आहे? तर ज्ञानरूपी सूर्य आहे. त्यांनी आम्हाला कवडसा दिलेला आहे. कुठला कवडसा दिलेला आहे? कवडसा म्हणजे झरोका, ज्ञानरूपी झरोका त्यांनी आम्हाला दिलेला आहे. असं म्हटलं जातं पहा मुलांनो, तमसो मा ज्योतिर्गमय. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे. म्हणजे तुम्ही कुठेतरी अंधारात चाचपडत असता आणि त्यातून तुम्हाला प्रकाशाची वाट दाखवणारा हा गुरु असतो, शिक्षक असतो. तो प्रकाशरूपी तुमच्या अंधारातून तुम्हाला प्रकाशरूपी ज्ञानरूपी प्रकाश देऊन तुम्हाला त्या अंधारातून बाहेर काढत असतो. मग हा सूर्य किती तेजपुंज आहे. अशा या तेजपुंज सूर्याचा कवडसा म्हणजे काय मुलांनो, की घरामध्ये कुठेही एखाद्या खिडकीतून वगैरे जी प्रकाशाचा झोत येतो किंवा प्रकाशाची जी तिरीप येते त्याला म्हणायचं कवडसा, झरोका. तर मग तुमच्या आयुष्यामध्ये जो काही अंधार आहे तो दूर करण्यासाठी, अज्ञानरूपी अंधकार तो दूर करण्यासाठी ज्ञानरूपी कवडसा बनून शिक्षक तुमच्या आयुष्यामध्ये येत असतात आणि तुमचं आयुष्य हे उजळून काढत असतात. पुढे काय म्हटलेलं आहे पहा. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले. फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा. जिथे काल अंकुर बीजातले, काल काय होतं? एक अंकुर होतं बीजातलं. बीज आपण आधी जमिनीमध्ये, बीज म्हणजे बियाणं जमिनीमध्ये आधी रोवतो. ते बियाणं जमिनीमध्ये चांगलं रुजलं की त्याला अंकुर फुटतो, त्याला कोंब फुटतो. आणि आज जर तुम्ही पाहिलं तर त्या वेलीवरती, वेली म्हणजे लता, क्रिपर, त्या वेलीवरती ही फुले, सुमने, पुष्प छान फुललेली आहेत. हे तुम्हाला उद्देशून म्हटलेलं आहे. म्हणजे काय होतंय की तुम्ही आहात, बियाणं आहात. तुमच्यावरती संस्कार कोण करतंय? शिक्षक. आणि हे संस्कार तुमच्यावरती झाल्यावरती आज तुम्ही पाहता आहात की या वेलीवरती छान फुलं फुललेली आहेत. म्हणजे तुम्ही मुलांनो
मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं म्हटलं जातं. म्हणजे आज तुम्ही जेव्हा शाळेमध्ये येता, तुम्हाला अ आई पासून शिकवायला सुरुवात होते आणि मग हळूहळू तुम्ही शिकत शिकत शाळेतून बाहेर पडता आणि मग आमची ही फुलं विविध रंग घेऊन, विविध सुगंध घेऊन या समाजामध्ये वावरतात. कोणी इंजिनियर होतं, कोणी डॉक्टर होतं, कोणी शिक्षक होतं, तर कोणी आणखी काही करतं, तर कोणी शेती करतं. तर हा जो सुगंध तुम्ही पसरवणार आहात मुलांनो, फुलं बनून, त्यामुळे काय होतंय, की शिक्षकांनाच त्याच्यातून एक सुगंध प्राप्त होतो आहे. फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा. फलद्रूप होणे म्हणजे फळास येणे किंवा सफल होणे, यशस्वी होणे. वृक्ष म्हणजे झाड. हं? मग आधी ते बी असतं, मग त्याला अंकुर फुटतो, मग हळूहळू हळूहळू याचा मोठा वटवृक्ष तयार होतो. म्हणजे आधी जो घेणारा असतो तो हळूहळू देणारा बनतो. हं? म्हणजे शिक्षकांचे जे काही कष्ट आहेत, मेहनत आहे, ती तुमच्या रूपांमधून समाजामध्ये फुलू लागते, मोठे वृक्ष होता. म्हणजेच पहा मुलांनो, तुम्ही म्हणजे एक मातीचा गोळा असता. त्याला कुठलाही आकार नसतो आणि कुंभार ज्याप्रमाणे एक मातीच्या गोळ्याला त्या चाकावरती ठेवून त्याला हाताचा आधार देत ते चाक फिरवतो आणि त्याला एक आकार प्राप्त होतो, त्याच्यातून एक छानसं मडकं तयार होतं, एक छान कलाकृती तयार होते. त्याप्रमाणे शिक्षक तुमच्यावरती संस्कार करतात. हिरा केव्हा चमकतो? आधी हिरा काही चमकणारा नसतो, त्याला पैलू पाडावे लागतात, त्याला ठोकावं लागतं, त्याला शेप आकार द्यावा लागतो आणि मग त्या हिऱ्याला पैलू पडल्यावरती तो हिरा चमकू लागतो. तसं शिक्षक तुम्हाला चुकीचं वागलात, दे फटके, चुकीचं बोललास, रागव आणि काही चांगलं केलं की तुमचं कौतुक कर. यामुळे तुम्हाला काय कळू लागतं, की जिथं शिक्षकांनी कौतुक केलंय ते मी चांगलं वागलेलो आहे, इथून पुढे मला ते कंटिन्यू करायचं आहे, पुढे न्यायचं आहे. आणि जिथे मला शिक्षक रागवले, जिथे मला शिक्षकांनी मारलं, ते मी चुकीचं केलेलं आहे आणि हे मला परत करायचं नाही, हे तुम्हाला कळू लागतं. आणि मग असा आकार घेत घेत तुमच्यामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व तयार होतं, तुमची एक चांगली पर्सनॅलिटी तयार होते आणि मग या समाजामध्ये तुम्ही एक चांगला नागरिक म्हणून वावरू लागता. पुढे काय म्हटलेलं आहे, शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता, मनी ध्यास हा एक लागो असा. शिकू धीरता, धीरता म्हणजे काय, संयम, धैर्य. शूरता म्हणजे काय, धाडस. आणि वीरता म्हणजे काय, पराक्रम. शाळेमध्येच आम्ही संयमानं वागायला शिकणार आहोत, शाळेमध्येच आम्ही पराक्रमी होणार आहोत आणि शाळेमध्येच आम्ही धाडसी वृत्तीनं वागायला सुद्धा शिकणार आहोत. धरू थोर विद्ये सवे नम्रता, हे फार महत्वाचं आहे पहा मुलांनो. धरू थोर, थोर म्हणजे मोठी, मोठी विद्या जशी आम्ही प्राप्त करू, सवे म्हणजे त्याच बरोबर. ही विद्या प्राप्त करत असताना, मिळवत असताना त्याच बरोबर आमच्यामध्ये आम्ही नम्रता सुद्धा आणू. नम्रता, विनम्रता, हंबल असणं, पोलाईट असणं, हे फार गरजेचं आहे विद्यार्थ्यांनो. आजच्या काळामध्ये जरा कुठे विद्यार्थ्यांना रागवलं की ते फुगून बसतात, जरा कुठे विद्यार्थ्याला मारलं की शिक्षकांनी आम्हाला खूप मारलं, बेदम मारलं असं घरी जाऊन सांगतात, आई वडिलांना घेऊन येतात, शिक्षकांचीच कंप्लेंट करतात. हे योग्य आहे का? उलट जशी जशी आपल्याला विद्या मिळत जाईल, जसे जसे आपण विद्या घेऊन मोठे होऊ, तसे आपल्यामध्ये नम्रतेचा भाव वाढला पाहिजे. कारण तुम्ही शिक्षित आहात, सुशिक्षित आहात, समाजामध्ये कसं वावरायचं हे तुम्हाला माहिती आहे. मग अशा मुलांनीच आपला नम्रता हा गुण सोडून चालेल का? तर कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षकांसमोर, आई वडिलांसमोर किंवा मोठ्या व्यक्तींसमोर आपण नमलं पाहिजे, नम्रतेनं वागलं पाहिजे. नम्रता हा खूप मोठा गुणधर्म आहे, जो तुमच्यामध्ये आला पाहिजे. तर विद्येनं तुमच्यामध्ये अहंकार येता कामा नये, मग त्या विद्येचा काहीच उपयोग नाही. तर उलट जेवढं तुम्ही विद्या मिळवाल तेवढा तुमच्यामध्ये नम्रपणा वाढायला हवा. हा राग शिक्षकांवरती किंवा आपल्या आई वडिलांवरती किंवा मोठ्या व्यक्तींवरती काढता कामा नये. मुळात तुम्हाला या गोष्टीचा राग येता कामा नये. कारण शिक्षक, आई वडील, मोठी माणसं हे नेहमी आपला भल्याचाच विचार करत असतात, आपलं चांगलं व्हावं यासाठीच ते प्रयत्न करत असतात, यासाठीच तुम्हाला रागवत असतात, कारण त्यांचं तुमच्यावरती नितांत प्रेम असतं.
त्याच्यामुळे नम्रता अंगी बाळगायला शिका. हा खूप मोठा गुणधर्म आहे जो तुमच्यामध्ये आला पाहिजे. मनी ध्यास हा एक लागो असा. ध्यास म्हणजे काय? कॉन्स्टंट थिंकिंग, की सतत हा एकच विचार माझ्या मनामध्ये असला पाहिजे की माझ्यामध्ये धैर्य असलं पाहिजे, पराक्रमी मी असलो पाहिजे, धाडसी असलो पाहिजे, विद्या मी खूप मिळवली पाहिजे, पण त्याचबरोबर माझ्यामध्ये नम्रता आली पाहिजे. हा एकच विचार माझ्या सतत मनात असला पाहिजे. पुढे, जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन, मनी मानसी हाच आहे ठसा. दुष्ट म्हणजे वाईट. हं? जर कोणी वाईट असेल किंवा दुष्ट प्रवृत्ती असेल तर त्याला शासन करू. शासन करू म्हणजे शिक्षा करू. जो कोणी दुष्ट आहे त्याला आम्ही शिक्षा करू. गुणी सज्जनांचे करू पालन. आणि जे गुणी आहेत, जे सज्जन म्हणजे चांगले जन आहेत, चांगले लोक आहेत, जे आम्हाला चांगलं काहीतरी देऊन जाणार आहेत, त्याचं आम्ही नेहमी पालन करू. म्हणजे जे काही समाजामध्ये चांगलं आहे ते आम्ही सतत घेत राहू, आणि जे काही वाईट आहे ते आम्ही सोडून देऊ किंवा त्याला शासन केल्याशिवाय राहणार नाही. आता मुलांनो, जेव्हा इथं तुम्ही समाजामध्ये वावरत असताना दुष्टाला शासन करू म्हणताय आणि सज्जनांचं पालन करू असं म्हणताय, हीच भूमिका शिक्षकांची सुद्धा असते की नाही? तुमच्यामध्ये जर काही दुष्ट प्रवृत्ती दिसली तर ती दूर व्हावी यासाठी शिक्षक रागवतात, शिक्षक मारतात, शिक्षक ओरडतात, आणि जर तुम्ही काही चांगलं करत असाल तर त्याचं कौतुक पण करतात. म्हणजे शिक्षकांना काय वाटत असतं? तुमच्यामधली दुष्ट प्रवृत्ती जावी आणि तुम्ही गुणी व्हावं, सज्जन व्हावं, हाच एक प्रयत्न असतो त्यांचा. त्यामुळे शिक्षकांवरती राग धरून चालणार नाही. मनी मानसी हाच आहे ठसा. मनी मानसी म्हणजे आमच्या मनामधली इच्छा हीच आहे, आमच्या मनामध्ये हाच आहे ठसा. ठसा म्हणजे खुणगाठ आम्ही आमच्या मनाशी हीच बांधून ठेवलेली आहे. प्रकर्षानं आम्ही मनामध्ये हेच ठरवून ठेवलेलं आहे की दुष्टांची साथ कधीही द्यायची नाही, आणि जे गुणी लोक आहेत, जे सज्जन आहेत, त्यांच्या संगतीमध्ये सतत राहू. तुझी त्याग सेवा फळा ये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी. अगा पुण्यवंता भल्या माणसा. त्याग म्हणजे सॅक्रिफाईस. सेवा फळा ये, फळा येणे म्हणजे सफल होणे, यशस्वी होणे. कीर्ती म्हणजे प्रसिद्धी, ख्याती. पुण्यवंता म्हणजे पुण्यवान. भल्या माणसा म्हणजे चांगल्या माणसा. माणूसला समानार्थी शब्द इसम. हे पहा मुलांनो, आधी केले मग सांगितले असं संतांनी म्हटलेले आहे. आधी केले मग सांगितले म्हणजे गुरुजन काय करत असतात? तर आधी कुठलीही कृती करतात आणि मग विद्यार्थ्यांना ती कृती करण्यासाठी सांगतात. शिक्षक होणं काही तितकं सोपं नाही, कारण शिक्षकांच्या आयुष्यावरून तुमचे आयुष्य घडणार असतात. त्याच्यामुळे शिक्षकांना स्वतःला खूप काही नियमांनी बांधून घेतलेलं असतं. त्यांना शिक्षकांमध्ये कुठले कुठले तुम्हाला प्रामुख्याने गुणधर्म दिसून येतील? तर एक म्हणजे त्यांनी नियमांनी स्वतःला बांधून घेतलेलं असतं. ते नीतिमत्तेनं वागणारे असतात, मूल्यांचं पालन करणारे असतात, त्याचबरोबर भरपूर विद्या, भरपूर ज्ञान ते मिळवत असतात. म्हणजे मी आजही मुलांनो शिकत आहे, शिकवते असं मला वाटत नाही, तर शिकत आहे. प्रत्येक गोष्टीतून माणूस शेवटपर्यंत शिकत राहतो, कारण ज्ञानाचा अथांग सागर आहे. कोणी म्हणू शकत नाही की मी ज्ञानी आहे म्हणून. स्वामी विवेकानंद सुद्धा असं म्हणत नव्हते, कारण प्रचंड ज्ञान या समाजामध्ये भरून राहिलेलं आहे. आणि एवढं सगळं ज्ञान एक ती व्यक्ती एका आयुष्यामध्ये अपुरं होईल. ते सगळं मिळवायचं म्हटलं तर एक आयुष्य त्याच्यासाठी पुरे पडणार नाही. तर हा जो शिक्षक आहे तो खूप विद्या अर्जन करत राहतो, आपल्याला सतत संस्कारी बनवत राहतो, परत आत्मपरीक्षण करत राहतो. माझं कुठे चुकत तर नाही ना, जेणेकरून माझा विद्यार्थी चुकता कामा नये. म्हणजे आधी आम्हाला इतकं घडवत असतो की आमच्याकडे पाहून आमचा विद्यार्थी घडला पाहिजे. त्यामुळे शिक्षक होणं तर समाजामध्ये एक आदर्शाचं स्थान प्राप्त करणं हे काही सोपं नाही. त्याच्यामुळे शिक्षकाची प्रचंड मेहनत त्याच्या मागे असते. म्हणून इथं म्हटलेलं आहे की तुझी त्याग सेवा. हे शिक्षका, हे गुरु, तू जो त्याग करतो आहेस, तू जी विद्यार्थ्यांची सेवा करतो आहेस, याचं फळ हे कुठल्या रूपात आम्हाला मिळणार आहे?
तुझी कीर्ती राहील दाही दिशी. आमची कीर्ती 10 दिशांना उजळून निघणार आहे, ख्याती होणार आहे, आमची प्रसिद्धी होणार आहे. कुठल्या माध्यमातून? उद्या जर मुलांनो तुम्ही कुठेही समाजामध्ये गेलात आणि काही चांगलं काम केलं, चांगली कीर्ती करून दाखवलीत, नाव कमावलं, तर तुम्हाला काय विचारणार? कुठल्या शाळेचा रे विद्यार्थी तू? कुठले शिक्षक आहेत तुझे ज्यांनी तुला घडवलं? म्हणजे तुम्ही चांगले घडलात की आपोआप शिक्षकाचं नाव मोठं होणार आहे मुलांनो. आधी तुम्ही जेव्हा शाळेमध्ये यायला लागता, शिकायला यायला लागता, तेव्हा तुम्हाला काय विचारलं जातं? कोणाचा मुलगा आहेस रे तू? आणि नंतर मात्र काय विचारलं जातं? तुझं नाव काय, तुझं आई वडील कोण आहेत म्हणून विचारलं जातं. आणि नंतर आई वडिलांना मोठेपणी विचारलं जातं, हा का तुमचा मुलगा? अरे वा, छान संस्कारी आहे बरं का, खूप नाव कमावलंय बरं का या मुलानं. म्हणजे मुलांनो, तुम्ही समाजामध्ये वावरत असताना जितक्या चांगल्या पद्धतीने वागाल, बोलाल, संस्कारी राहाल आणि आपलं ज्ञान जे आहे मिळवलेलं त्यामुळे नम्र राहाल आणि आपली दाही दिशांना कीर्ती पसरवाल, तेव्हा तुमच्या बरोबर शिक्षकाचं, आई वडिलांचं नाव हे मोठं होत असतं. त्याच्यामुळे दाही देशांना आमचं नाव मोठं होईल, आमची कीर्ती होईल, आमची ख्याती होईल. ती केवळ कोणामुळे? तुमच्यामुळे. आणि म्हणून तुम्ही संस्कारी असणं, खूप ज्ञानी असणं आणि त्याचा योग्य ठिकाणी योग्य वापर करणं फार गरजेचं आहे. अगा पुण्यवंता भल्या माणसा. गुरुला काय म्हटलंय? शिक्षकाला काय म्हटलेलं? पुण्यवंता, पुण्यवान म्हटलेलं आहे त्याला. पवित्र, पुण्यवान आहेस तू. हे भल्या माणसा म्हटलेलं आहे. भला म्हणजे चांगला. चांगला असलेला असा तू माणूस आहेस, पुण्यवान माणूस आहे की तुझ्या हातून, अगा म्हणजे हे पुण्यवंता, भल्या माणसा, चांगल्या माणसा, तुझ्या हातून खूप पवित्र कार्य घडत आहे. तू देशाचे चांगले नागरिक तयार करतो आहेस, त्यांना संस्कार देतो आहेस, तेव्हा हे चांगलं कार्य जे तुझ्या हातून घडत आहे त्यामुळे दाही दिशांना तुझी प्रसिद्धी होत आहे, ख्याती होत आहे आणि तुला लोक आदराने पाहत आहेत. पण हे केव्हा होऊ शकेल मुलांनो? आमची सेवा केव्हा फळाला येईल, आमचा त्याग केव्हा फळाला येईल? जेव्हा तुम्ही संस्कारानं वागाल, जेव्हा तुम्ही चांगली वागणूक ठेवाल, सदाचरण कराल. एक वेळ मुलांनो, मिळवलेला पैसा जरी गेला तरी तो पुन्हा मिळवता येत असतो. ज्ञान तर कधी माणसाचं कमी होतच नसतं, पण आचरण जर एकदा तुम्ही गमावलं तर ते पुन्हा मिळवणं कठीण असतं. त्याच्यामुळे नेहमी सदाचरण ठेवा, चांगलं आचरण ठेवा, चांगली वागणूक ठेवा, सत्यानं वागा. तर मग आम्ही जी दिलेली शिकवण आहे ती तुमच्या रूपानं दाही दिशांना पसरेल आणि तुमच्या बरोबर शिक्षकांची सुद्धा ख्याती प्रसिद्धी होईल. समजलंय सगळ्यांना? आहे ठीक आहे. आता मुलांनो, वर्गपाठाच्या वहीमध्ये म्हणजे क्लासवर्क मध्ये तुम्ही ही पूर्ण गीत जे आहे, आधी काय करा तुम्ही, आम्ही चालवू हा पुढे वारसा, मग जगदीश खेबुडकर यांची जी माहिती दिलेली आहे ती आधी व्यवस्थित लिहून काढा. त्याच्यानंतर ऐका वाचा म्हणा म्हणून ही जी तुम्हाला गीत दिलेलं आहे ते पूर्ण गीत तुम्ही लिहून काढा पाहून, आणि त्याच्यानंतर शब्दांचे अर्थ मी इथे दिलेले आहेत, वाक्प्रचार दिला, टिपा दिलेल्या आहेत, ते सगळं पाहून, मराठीत पण आहे आणि इंग्लिश पण दिलेलं आहे, तर ते सगळं पाहून तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचं आहे. हे जे समूह गीत किंवा प्रार्थना गीत आपण शिकलेलो आहोत ते व्यवस्थित लिहून काढायचं, मग शब्दार्थ, वाक्प्रचार, टिपा लिहून काढायच्या आहेत आणि याच्यावरती प्रश्नोत्तर वगैरे मात्र नसणार आहेत, कारण आपल्याला हे प्रश्नोत्तरांसाठी परीक्षेमध्ये नाहीये. तर एक चांगलं संस्कार रूपी म्हणून आपण ही प्रार्थना किंवा हे गीत शिकलेलो आहोत. आता पहा, शब्दार्थ, हे देखील शब्दार्थ दिलेले आहेत त्याच्या पुढे, आणि त्याच्यानंतर हे वाक्प्रचार आणि टिपा. वाक्प्रचार काय आहे? फलद्रूप होणे म्हणजे सफल होणे, यशस्वी होणे. तर हा वाक्प्रचार लिहायचा आहे, त्याचा अर्थ लिहायचा आहे आणि खाली त्याचा वाक्यात उपयोग सुद्धा करायचा आहे. इथं वाक्यात उपयोग मी का दिला नाही, कारण तो तुम्ही स्वतः करायचा आहे. आणि मग टिपा लिहून काढा. आणि मला वाटतं पूर्ण गीत जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल. ठीक आहे, धन्यवाद.